हरलो नाही हरणार नाही पंतप्रधान मोदींचं विरोधकांना आव्हान। तृणमूल सपा आणि काँग्रेस हे पक्ष महिलांचे अपराधी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट टीका। 56 इंचाची छाती असणाऱ्या मोदींना काँग्रेस एवढी भीती का? काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा पलटवार। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवरती गोळीबार, भारताने इराणचे कान उपटले, इराणी राजदूताला केलं पाचारण। नाशकात धर्मांतराचं आणखी एक प्रकरण उघडकीस, तंजीर इनामदारवरती लैंगिक छळ आणि बळजबरीनं धर्मांतराचा केला आरोप। नाशिक टीसीएस मधील कॉर्पोरेट जिहादचे आरोपी 2 दिवस कोठडीमध्ये, आरोपी शफी शेख, रझाक मेमन यांच्या एसआयटी कोठडीची मागणी। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी अयान तरुणींना घेऊन गेलेल्या ठिकाणी पंचनामा, एक पीडिता समोर, पोलिसांकडून तपास सुरू। गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुषपणे मारहाण, लातूरच्या संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयातला धक्कादायक प्रकार, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जारगडवाडी गावातील दफनभूमीचं काम 1.5 वर्षांपासून रखडलं, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी लाखोंचा निधी लाटल्याचा आरोप, संबंधितांवर कारवाई करण्याची आरटीआय कार्यकर्त्यांची मागणी। वकिलाच्या पत्नीनं केली सेक्रेटरीची हत्या, मृतदेह पोत्यामध्ये भरून ऑफिसमध्येच ठेवला, पुण्यातल्या मुंडवामधील धक्कादायक घटना। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका, नीरा वाघज ते पन्हाळे रस्त्यावरील खड्डे प्रशासनानं बुजवले। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोने खरेदीची तयारी, सोन्याचा चढता दर ग्राहकांसाठी चिंतेचा मुद्दा। अक्षय तृतीयेसाठी आंबा खरेदीचा प्रयत्न, आवक कमी तर 1.5 पट आंब्याचे दर वाढले। आज रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक, सकाळपासूनच मध्य रेल्वेवरती लोकलचा खोळंबा, प्रवाशांची मात्र गैरसोय। हैदराबादची चेन्नईवरती मात, 6 गडी राखून मिळवला विजय। आयपीएल मध्ये आज डबल हेडर, पहिल्या सामन्यामध्ये केकेआर आरआर सामने, तर दुसऱ्या सामन्यामध्ये पंजाब लखनौ एकमेकांना भेटणार।